नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर येऊन पडल्यात। तालुक्यात अनेक इच्छुक उमेदवार मैदानात आहेत, जो तो आपल्या पद्धतीने प्रचार जनतेच्या भेटीगाठी घेतोय। अशातच वाडा वाशिरे जिल्हा परिषद गटात देखील अटीतटीचा सामना होणार असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे। अतुल देशमुख यांचे समर्थक सरपंच सुधीर मधुकर भोमाळे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। थोडक्यात पाहूया सुधीर भोमाळे यांची राजकीय पार्श्वभूमी। सुधीर भोमाळे यांचा जन्म खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात भोमाळे या गावात झाला। लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती। आपलं शिक्षण पूर्ण करून स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतलं। लहान वयात असतानाच लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी होऊ लागले। अडीअडचणीच्या काळात लोकांना मदत करू लागले। अनेक योजना गावात येऊ लागल्या, त्यामुळे गावकरी खुश होऊ लागले। योजना गावात आणण्यासाठी अनेकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागायच्या, अनेक अडचणी यायच्या, पण त्याच वेळी ग्रामपंचायत निवडणुका लागल्या। गावातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत लढवायची असा त्यांनी निर्धार केला। गावातील मित्रांनी देखील चांगली साथ दिली व सुधीर भाऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाले। 2018 साली प्रथमच गावाला एक उच्च शिक्षित व लोकनियुक्त युवा सरपंच सुधीर भाऊंच्या रूपाने भेटला आणि मग चालू झाला गावाचा विकास। आदिवासी आणि मागास असलेल्या पश्चिम भागातील भोमाळे हे गाव हळूहळू विकासाच्या मार्गाने चालू लागलं। गावातील छोटे मोठे रस्त्यांची कामं हाती घेतली। PWD, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंचायत समितीमधून अनेक रस्ते मंजूर करून घेतले। मुख्य म्हणजे पाबे भोमाळे हा जोड रस्ता मंजूर करून घेतला, त्यामुळे दोन गावांमधील दळणवळण सोपं झालं। बोरगिरी रस्त्याचं काम पूर्ण करून घेतलं। भोमाळे गावात पिण्याचा प्रश्न उद्भवत होता, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या मंजूर करून घेतल्या। पाण्याचा प्रश्न कायमचा संपला। जलजीवन योजनेअंतर्गत घर तिथे नळ ही योजना 100% राबवली। शाळेची नवीन इमारत बांधून भौतिक विकास केला। गावात सार्वजनिक व्यायामशाळा बांधली। गावात स्मशानभूमी नव्हती, ती देखील स्मशानभूमी मंजूर करून घेतली। ग्रामपंचायत इमारत अद्यावत काम पूर्ण करून घेतलं। घरकुल योजना राबवली। सभा मंडप, विजेचा प्रश्न, शाळेला संरक्षण भिंत अशी शेकडो कामं 2028 ते 2023 या कालावधीमध्ये करण्यात आली। सुधीर भोमाळे हे एक उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना निधी खेचून आणता आला। त्यांची कामाची गती पाहून अतुल देशमुख यांनी सुधीर भोमाळे यांना साथ दिली। त्यामुळे सुधीर भोमाळे अतुल देशमुख यांच्या सहकार्यामुळे त्यांची 2023 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदी वर्णी लागली। सरपंच परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। पद तर आलं, परंतु काळ संघर्षाचा होता। आता विकास हा गावासाठी नाही तर पश्चिम भागासाठी करायचा असा निर्णय घेतला। कारण हाच पश्चिम भाग म्हणजे मागासलेला बहुतांश आदिवासी भाग। बहुतांश गावात प्यायला पाणी भेटत नाही, की चांगले रस्ते नाही, ना वीज ना शिक्षण असा हा भाग। या भागाला समृद्धीच्या दिशेने नेण्यासाठी सुधीर भोमाळे हे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले। वाडा वाशिरे गट हा गट म्हणजे माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांचा बालेकिल्ला। या गटावर मोहिते पाटलांचे खंदे समर्थक अरुण चांभारे यांचं वर्चस्व होतं। त्यांच्या पत्नी मंगलताई चांभारे या देखील याच वाडा वाशिरे गटामधून निवडून आल्या। पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे, मंदाबाई शिंदे यांनी या गटाचं नेतृत्व केलं। 2017 मध्ये अतुल देशमुख यांनी मात्र चांभारे यांच्यावर निसटता विजय मिळवला। तरी वाडा वाशिरे गट दिलीप मोहितेंचा बालेकिल्ला राहिला आणि याच गटातून सुधीरभाऊ भोमाळे हे इच्छुक असून त्यांना अतुल देशमुख यांचा पाठिंबा देखील मिळाला। त्यामुळे अर्धी लढाई तर जिंकलीच। सुधीर भाऊंनी जसा गावाचा विकास केला तसा भागाचा विकास नक्कीच होईल अशी भावना आता जनसामान्यांच्या मनात तयार व्हायला लागली। परंतु तालुक्यातील सर्व मोठ्या नेत्यांचं लक्ष वाडा वाशिरे गटावर असल्यामुळे या निवडणुकीत सर्व इच्छुक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।